पाण्याची कमी होती म्हणून इथं बाण मारला. आणि काय तर बोललो तर रडतात बाबा पब्लिक. आज 250चं उद्या 2.5 लाखाचं काय ती मला फुल बनवून गेली तो विषय वेगळा. आम्हाला इथं आता विराज मुख कशी दिसलाय आता टॉपचा विषय बघा. विराज भंड. तर गाईज ही सगळी मज्जा मस्ती करत आम्ही गेलो आतमध्ये दर्शन घ्यायला. आतमध्ये गेल्यावर वातावरण जरा थंडच होतं. त्यामागचं कारण म्हणजे इथल्या भिंतीमधून 24 तास पाणी पडत असते. त्यामागची स्टोरी जर ऐकायची असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा भावा. काढलं म्हणजे लाजणीच लोक असणार देव घाबरायच्या. जर आम्ही इथं थांबले येऊन वनवासाच्या वेळी तर आम्हाला पाण्याची कमी होती म्हणून इथं बाण मारला असं काहीतरी स्टोरी आहे. म्हणून ते पाणी 24 तास गळतच असते तिथं पाणी. एवढं शुद्ध पाणी असं की बघितलं असे जातात. लोकांना सांगायला पाहिजे वगैरे करायला पाहिजे कसं बसायचं नसते. हे तीर्थक्षेत्र आहे भावांनो, लॉज नाही आहे काय आणि काय गोष्ट वेगळ्या नाही आहेत. तशी आता तिला द्यायला फुल घेतला बघा. काय 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 ती मला फुल बनवून गेली तो विषय वेगळा. मनी नाही भाव आणि देवा मला पाव. कमिंग सून. ही गाडी घेऊन कुठे फिरणार आहे आणि मला नाही फिरव. आज 250चं उद्या 2.5 लाखाचं. यानंतर आम्ही रस पिता पिता वरती डोंगरात जायचा प्लॅन ठरवलेला आणि वरती काय नसल्यामुळं यो कसा म्हणतोय बघा. तुझं काय म्हणणं आहे हर्षी इथं डोंगरात फिरायला आपण? आता आलेलो आहे फिरायला. रामलिंगचं दर्शन घेतलोय मस्तपैकी. पण आता एकानं आणलाय चालत. कुणाला यायचं नाही तर बसायचं तिकडे. हे बोलून उपयोग नाही, करून दाखवायला पाहिजे तेवढं. तोपर्यंत भावानं ह्यांची इथं लागली भांडणं ती मिटवून परत रूमवर जात होतो तेवढ्यात आणि हर्षने टॉन्टच मारला. या आउटफिट बद्दल तुला काय बोलायचं आहे? नो कॉमेंट्स. आणि काय तर बोललो तर रडतात बाबा पब्लिक. मग असंच दंगामस्ती करत आम्ही निघालो रूमच्या वाटेला. हर्षल कुरड्यांचा बैल गाडा समोर त्याने गेलाय घाटा जरा. फिरून आलेलो आहे गाईज आणि हर्षलची नवीन खरेदी बघा थार. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.